पंडितांचा पारस म्हणे, कुणब्यांचा मळा, वारकऱ्यांचा गळा, फळांचा काळ आणि संस्कारांची माळ असणारे, आईपेक्षा ज्यांची माया अपार आहे आणि बापापेक्षा ज्यांचा अधिकार महान आहे, अशा देहुगाव निवासी असणाऱ्या तुकोबारायाच्या गाथेतील पाईक प्रकरणातील हा पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे. विठ्ठल ध्रुवपदासहित 5 चरणाच्या असलेल्या अभंगामध्ये तुकोबाराय त्या 12 मावळातल्या लोकांना पायीकीचं महत्व सांगतात. मग मनामध्ये असा प्रश्नही येऊ शकतो की आज पहिल्या दिवशी नामपरक असणारा अभंग घेण्याऐवजी महाराजांनी हा अभंग का घातला असावा? आज चैत्र शुद्ध नवमी आहे आणि माझा असा ठाम विश्वास आहे की आता आपल्या या मराठी समाजाला, आपल्या या हिंद भूमीला प्रभू रामचंद्र नकोय, तर प्रभू रामचंद्राशी एकनिष्ठपणे असणारे मारुतीराय हवे. शिवरायांनी तर स्वराज्य दिलंय, पण ते स्वराज्याचं सुराज्य बनवण्याकरिता तुकोबारायांनी जसे त्या 12 मावळातून 18 पगड जातीची माणसं उभा केली, त्यांना ते पाईक म्हणून संबोधतात. इतिहासामध्ये त्यांनाच मावळं म्हटल्या जातं. म्हणून आयुष्याचा जर चरमोत्कर्ष उपभोगायचा असेल, आयुष्याचं जर खरं सुख उपभोगायचं असेल, तर आयुष्यात पाईक झाल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ते म्हणतात, पाईकपणे ज्योतीला सिद्धांत. अरे मी हा पायीकीचा सिद्धांत त्यांच्याकरिता प्रतिपादित करतोय जे काया वाचा मनानं शूर आहे. संसार असो, परमार्थ असो की राजकारण असो, धर्मकारण असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये अंगामध्ये शूरता असल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून शूरधरी मात वचन चित्ती. तुकोबाराय म्हणतात, पायकी वाचोनी नव्हे कधी सुख. अरे माणूस म्हणून जन्माला आलाय तर जन्मल्याबरोबर माणसाची इच्छा असते आपण सुखी व्हावं. तुम्ही इतर भौतिक साधनं जोडता पण सुखी होणार नाहीये. जर तुम्हाला आयुष्याचं सोनं करायचं असेल तर तुम्हाला पाईक झाल्याशिवाय ते सुख मिळणार नाही. केवळ आपल्याकरिता पाईक व्हायचंय का? नव्हे. प्रजांमध्ये दुःख न सरे पीडा. प्रजेतलं जर दुःख संपवायचं असेल तर पाईक झाल्याशिवाय पर्याय नाही. केवळ पाईक होऊन जमणार नाहीये, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार. पाईकानं जीवावर उदार होऊन पायकी धर्माचं पालन केलं पाहिजे. वेळे प्रसंगी मरायलाही तयार असलं पाहिजे. सकळ त्यांचा भार स्वामी वाहे. आणि ज्यांना पाईक होता आलं नाही, या अशा नाम यज्ञामध्ये कान असून, पंचेंद्रिय असून, पाय असून, हात असून येता आलं नाहीये. पायकीचे सुख दया नाही ठावे. तुकोबाराय म्हणतात, भिकत्यांनी जावे वाया विना. अरे ज्यांना आयुष्यात पाईक होता आलं नाही, वारकरी होता आलं नाहीये, ज्याला देवाचं दास होता आलं नाहीये, अशा माणसाचा धिक्कार असो. अशा माणसाचं आयुष्य वाया जातं. आणि चरते शेवटी तुम्हा आम्हा सर्वांना ते सांगतात, तुका म्हणे एका क्षणाचा करार, पाईक अपार सुख भोगी. माय बापांनो, या अशा पवित्र स्थानी तुम्ही आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. इथल्या किती लोकांनी देवाला पाहिला हा संशोधनाचा विषय आहे. पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये भाव आहे की मला जर आयुष्यामध्ये देव पाहायला मिळाला तर माझ्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण देव पाहण्याकरिता 12 वर्ष तप साधना करण्याची गरज नाही, तीर्थाटन करण्याची गरज नाहीये. फक्त मनातला भाव जागा केला. तुका म्हणे एका क्षणाचा करार. जर हा करार त्या परमेश्वराची झाला तर पाईक अपार सुख भोगी. तुमच्या सुखाला पारावार राहणार नाहीये. म्हणून तुकोबारायांनी आपल्या गाथेमध्ये मायबापांनो जगाला वेळ लावणार हे ज्ञानाचं भांडार आहे.
जे वेदांकडून राहून गेलं, पंचम वेद म्हणून तुकोबारायांनी त्या गाथेमध्ये माणसानं जगावं कसं. सुशिक्षित माणूस गाथेकडे गेला त्याला आपल्या डिग्र्या कमी वाटू लागतात. गृहकलहामध्ये अडकलेली माणसं तुकोबारायांच्या गाथेकडे काहीतरी आपल्या प्रश्नाचं निर्मूलन करता येईल म्हणून गेले की त्यांना आपल्या प्रश्नाचं उत्तर तिथं सापडतं. नवे नवे हजारो लोकांनी ज्या गाथेवरती पीएचडी करावी, पण गाथेचं गाभा ज्यांना अद्यापर्यंत शोधता आलं नाही, एवढा तो अथांग सागर आहे. आणि त्या सागरातलाच पाईक प्रकरणातला हा एक अभंग आहे. विठ्ठल माय बापू म्हणजे पहिल्या दिवशी एवढा अथांग जनसागर पाहून म्हणजे महाराजच चक्कर येऊन पाडायचा. आमच्याकडे टाळकरी बोलून आणावे लागतात. असला तर एकच वाजवणारा असतो, गाणारा दोघच असतात. दुष्ट म्हणतात आपण काय गुप्त घेतलं काय. अरे पण पहिल्या दिवशी जर इतकी निष्ठावंत माणसं इथं जमा होत असतील तर शेवटच्या दिवसाचं चित्र काय असेल ही कल्पनाच मला करता येणार नाही. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याच्या भूमीला संत महंतांची भूमी का म्हटल्या गेल्या. आमच्या बाबांचा असणारा हा गणेशगड आहे, गहिनीनाथ गड आहे, भगवान गड आहे. म्हणजे आम्ही जेव्हा परभणी हिंगोली या दिशेनं जात असतो ना, गावाच्या पाट्या कमी आणि तीर्थस्थळाच्या पाट्या जास्त दिसतात. म्हणून एका कवीने म्हटलं, माझ्या मराठवाड्याचे काय सांगू म्हणते. बाबांनो, मराठीला आपला चेहरा देण्याकरिता त्या अंबेजोगाईतल्या कवी मुकुंद राजानं, ज्यांना मराठीतले पहिले कवी म्हटलं जातं. अरे नव्हे, जेव्हा महाराष्ट्रच अस्तित्वात नव्हता तेव्हा मराठवाडा अस्तित्वात होता. आणि 2000 वर्षापूर्वी या मराठवाड्याचा आत्मा असणाऱ्या प्रतिष्ठान नगरीमध्ये शक आणि हवनांची राजधानी होती. नवे नवे म्हणजे भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये प्रतिष्ठान नगरीची पैठणी ही तुर्कस्तानला जायची. अरे म्हणजे जेव्हा जगाच्या नकाशावर अमेरिकाच अस्तित्वात नव्हती, अमेरिकेचा शोध नंतर लागला. आपला भारत देश म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीनं स्वर्ग आहे, इथल्या खनिज संपत्तीच्या दृष्टीनं स्वर्ग आहे, नवे नवे माणुसकीच्या दृष्टीनं सुद्धा स्वर्गाच्या समतुल्य आहे. पण जेव्हा जगाला अमेरिकाच माहिती नव्हती तेव्हा या मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या प्रतिष्ठान नगरीचा व्यापार तुर्कस्तानशी व्हायचा, वस्त्रांचा व्यापार त्यांच्याशी व्हायचा, मसाल्याचा व्यापार त्यांच्याशी व्हायचा. असे मनाने आणि हृदयानं श्रीमंत असणाऱ्या सर्व मायबापांसमोर मी अगोदर नतमस्तक होतो. आणि एवढी मोठी पर्वणी, एवढी निष्ठा एका आपल्या सद्गुरूवर दाखवणारी माणसं खूप कमी येतो. म्हणजे मी आल्यानंतर आता गुरुजी समोर आहे, पण पर्याय नाही, बोलावं लागेल. म्हणजे मला वाटलं महंत म्हणजे असे 5-50 जण भक्त असतील, मग लांबूनच दर्शन घ्या. लहानपण देगा देवा मुंगी, नरकी अरुणाल नेरकी गती एके करी जोवी, जितको नीचे हवे चले तितको ऊंचे होई. कबीरजी म्हणतात, नळाचं पाणी जेवढ्या उंचावरून खाली पडतं तेवढं ते सुंदर दिसतं. आणि पुरुष जेवढा नम्र होतो, माणूस जेवढा नम्र होतो तेवढा तो महान होतो. या महान भासणाऱ्या माणसातले आदरणीय पूजनीय गुरुवरी असणारे काशीनाथ महाराजजी यांच्या चरणी होतो. माय बापांनो, आई वडील आयुष्य देतात, आई वडील आपल्याला घरदार देतात, आई वडील आपल्याला डिग्र्या देतात, पण या सर्वांनाही पुरून उरतं ते आत्मिक बळ. आत्मिक बळ आपल्याला सद्गुरु देतो. म्हणून कबीरजी म्हणतात, सद्गुरु की कृपा अनंत, हे सद्गुरु की कृपा अनंत, अनंत कियो उपकार, अनंत लोचन उघाडियो, अनंत दिखावत हार.
अरे परमेश्वरापेक्षाही आपल्या आयुष्यामध्ये जर कोणी महत्वाचा असेल तर तो सद्गुरू आहे. गाडी ₹1,00,000 खरेदी करा, नाही तर 4 कोटी रुपयाची खरेदी करा. गाडीला चालवणारा जर ड्रायव्हर नसेल, गाडीमध्ये जर 100 रुपयाचं पेट्रोल नसेल, तर तुमची 4 लाखाची गाडी असेल, नाही तर 4 करोडची गाडी असेल, ती मातीमोल होते. तसा माणूस कोणत्या जातीत जन्माला आला, गरीबाच्या घरी जन्माला आला का श्रीमंताच्या घरी जन्माला आला, याला गाडीचीही किंमत नाहीये. पण त्या माणसाच्या मनाची श्रीमंती काय, याची श्रद्धा कुणावरती आहे. आणि हा तमाम जमलेला जनसमुदाय आदरणीय बाबांच्या संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. पुण्यामध्ये गुंठ्याला भाव आला. एका गुंठ्याची किंमत 80 लाख रुपये झाली आहे. एका गुंठ्याची किंमत, त्यांच्या गुंठ्याला किंमत आली. पण मन मात्र आणखीनही अण्णा महाराज रीत आहे. काय म्हणावं, मोकळ्या माळ रानामध्ये एवढा जनसमुदाय फुलवण्याचं सामर्थ्य वारकरी संप्रदाय आणि तुमच्या हृदयातील निष्ठेने कुणालाच घरी जाऊन निमंत्रण देण्याची गरज पडली नाही. तिकडं लॉटरी ठेवावी लागते. कुठं? तिकडं. म्हणजे जिथं शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभा राहिलं, जिथं देऊ जवळ आहे, ते भजनाला म्हणतात बारी काही जोरात नाही झाली. म्हणजे वारकरी गेले जिथं शिवाजी महाराजानं येऊन एक दिवस ज्या गावात मुक्काम करावा त्या गावाचं नाव आहे. नाव सांगणार नाही, पण ते म्हणले बारी काही ज्वरात नाही झाली. वारकऱ्यांनी सगळं गुंडाळून निघून गेले. म्हणजे भाव चढे का काय, आम्हाला बारी म्हणायला लागली. नंतर एक जण आला, अरे नाही म्हणे, बैलगाडीची शर्यत असती ना, आणि जो पहिला पळत होते म्हणजे बारी लई जोरात झाली. आता इकडं मराठवाड्यात बारी शब्द वेगळ्या गोष्टीला आहे. बजाव फेटे बिटे वडवणे याला बारी. त्या वारकऱ्यांना म्हणून आळंदीमध्ये 90% मराठवाड्याचा वारकरी लक्षात असून तिकडची लोक म्हणतात दुष्काळ भागातून आले. यार दुष्काळी भागातून नाही, आपण दुष्काळी भागात आहे. आपल्याला वैचारिक दृष्ट्या दुष्काळ पडलाय. तेवढे सामर्थ्यवंत आहेत की शिवरायांचं मूळ, आऊसाहेबांचं मूळ नव्हे नव्हे, ज्ञानोबा माऊलींचं मूळ सुद्धा मराठवाड्यातलं असावं एवढी मनाची श्रीमंती आहे. आम्ही फिरत असताना तिथं माणसं बळच बसवावी लागतात. मी म्हणालो ना, तिथं कीर्तन झाल्यावर लोकांना जेवा द्यावा लागतं. 7 ते 12 कीर्तन आणि 12 नंतर जेवायला द्यायचं. लोक हळूहळू 8:45 दरम्यान यायला सुरुवात होतात. अन्न पूर्ण ब्रह्म हे ज्ञान ऐकायचं की नाही, काय ते. म्हणून मी म्हणलो ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही. एक जण मला म्हणला, अहो या 12 मावळामध्ये तुकोबारायांनी झोपलेला माणूस जागा केला, जागता माणूस उठता केला, उठता माणूस पळता केला, तरी सुद्धा इथं टाळकरी विनेकरी ऐकणारी माणसं का भेटत नाहीत? म्हणलं याच्यातल्या बऱ्याच जणांनी साधू संतांना त्रास दिला. आता ज्यांनी त्रास दिला त्यांचा बोनमेर तर यांच्यात आहे ना. गंगा जवळून वाहते, पण माणसाचं आयुष्य एवढं करंटेपणात जातं की त्या गंगेत आपल्याला हात धुता येत नाही. याला म्हणतात मागच्या जन्मीचं पाप. आणि म्हणून माय बापांनो, माणसाचा चेहरा सुद्धा दिसू नये.
कसलावी महाराजांना त्याच्या नरड्याला कोरडच पडणार आहे तुम्हाला सगळ्याला बघितल्यानंतर. एकानं मला येताना विचारलं, म्हणजे महाराज हे आमच्या फेसबुक व्हॉट्सअप वरती टाकल्या गेलं. ते म्हणजे महाराज हे नारळी सप्ताह म्हणजे काय असतं, म्हणजे सगळ्यांना नारळ देतात का? कोण म्हणलं? तिकडचं. मला असं वाटलं की त्याला गाडीत बसून आणावं, त्याला सांगावं नारळी सप्ताह म्हणजे जातीवंत वारकऱ्यांचा सप्ताह असतो. किती काम असू द्या, घरामध्ये मयत जरी झालेली असली तरी तो मांडवाच्या बाहेर येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. एवढी निष्ठा त्याच्या मनामध्ये जागी होती, त्याला नारळी सप्ताह म्हणावं. विठ्ठल विठ्ठल अशा या सुंदर सप्ताहाचं सारथ्य करणारे आदरणीय महंत असणारे बाबाजी असते. खरी म्हणजे ही पवित्र भूमी जी आहे, वामनभाऊ महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली, भगवान बाबाच्या पदस्पर्शानं पावन झालेली, नवे नवे आधुनिकतेमध्ये जगत असताना, राजकीय क्षेत्रामध्ये असताना कधी कधी या माणसाचा मला हेवा वाटतो. माणूस म्हणून जन्माला आला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापर्यंत या माणसानं जावं. आम्ही कोकणामध्ये गेलो, एका गावाचं नाव, मी म्हणलो काय गावाचं नाव आहे? ते म्हणजे गोपीनाथराव मुंडे. म्हणलो माणसाचं नाव आहे का गावाचं नाव आहे? नाही म्हणजे गावाचं नाव आहे. म्हणजे कधी कधी माणसाला जगत असताना, आणि हे शक्य केवळ याकरिता होतं जेव्हा आपण कुठेही जगावं. तुम्ही सोन्यात राहा नाही तर मातीत राहा, पण जोपर्यंत तुमच्या मनामध्ये देवाची श्रद्धा आहे तोपर्यंत तुम्ही हिरे असतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून करणीय ऐसे करिये की नरका नारायण बन जाय. आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर उगाच तुमच्या टाळ्या मिळवायच्या आणि तुम्हाला बरं वाटावं म्हणून नारदाच्या गादीवरून बोलत नाही मायबापांनो, लक्षात ठेवा. अरे जिथं जिथं जावं, साधू संत चौकाला कोणी नावं दिली, गावाच्या पाट्यांना नाव हेवा वाटतो. दोन मित्र बरोबरीचे होते, एकानं अगोदर जावं दुसऱ्यानं नंतर जावं. लातूरवाल्याच्या वाट्याला मोठमोठाली पदं यावी, पण देह ठेवल्यानंतर सुद्धा मुंडे साहेबाच्या वाट्याला जे समाजाचं प्रेम आलं ना मायबापांनो, मी म्हणतो संत महंत सुद्धा त्यांचा हेवा करत असतील. माझा काहीच नाही, मी अध्यात्म करणारा माणूस आहे, 11वी 12वीला शिकवणारा गुरुजी आहे. म्हणजे 7 ते 12 आम्ही गुरुजी असतो आणि 12 नंतर महाराज होतो. एक जण म्हणला हा बरं आहे, डबल कमाई आहे. लोक डबल कमाई. माय बापा 20 रुपये रोजानं काम करणाऱ्या माणसाला जर देव त्याच्या डिग्र्यामुळं महिन्याला 1,18,000 रुपये पगार देत असेल तर माणसाला आणखीन कशाची अपेक्षा नसते. माणूस पैशानं कधी श्रीमंत होत नाही हे कोरोनानं दाखवून दिलं. आमच्याकडे एका बहादर म्हणला अख्खं हॉस्पिटल विकत घेतो, पण याच्यातले 15 व्हेंटिलेटर आपल्या घरामध्ये ठेवा. पोलिसांनी येऊन पकडून नेलं तेव्हा त्यांनी तळघरामध्ये 2 व्हेंटिलेटर ठेवले. मला काय भाडं द्यायचं तो देतो, किती पैसा पाहिजे तो देतो, पण जर आपल्या घरातला एखादा माणूस पॉझिटिव्ह आला तर तो मरता कामा नये. बरं का मला त्याच घरातले 2 माणसं गेली. फुटपाथवर झोपणाऱ्या त्या भिकाऱ्याकडे मास्क नव्हता, फुटपाथवर झोपणाऱ्या त्या भिकाऱ्याकडे सॅनिटायझर नव्हतं. जर खरंच माणसं कोरोनाने मेली असती तर त्या फुटपाथवर मुर्द्यांच्या रांगाच पडल्या पाहिजे होत्या, पण एक बी भिकारी मेला नाही. म्हणून मायबापांनो, आमच्या गावामध्ये एकाला साप चावला, त्याचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला, नंतर कळालं साप बिनविषारी होता. डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब साप तर बिनविषारी होता, मग माणूस मेला कसा? म्हणे घाबरून मेला. मग याचं नेमकं काय घाबरलं की ज्याला ट्रीटमेंट देता येईल? नाही म्हणे मन घाबरलं. त्या मनाची ट्रीटमेंट आणखीन विज्ञानाकडे नाही. मायबापांनो, तुमच्या माझ्या वारकरी संप्रदायानं 900 वर्षापूर्वी ज्या मनाला विज्ञानाला ट्रीटमेंट देता येत नाहीये, मन चंगा तो कठोत में गंगा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. अरे रुपाई खर्च न करता सुद्धा या नारदाच्या गादी पुढे माणूस आला की तो जगातला सर्वात श्रीमंत होतो. म्हणून हिशोब काढा, ज्यांच्या गळ्यात माळा होत्या,
ज्यांच्या मस्तकावरती बुक्का होता, ज्याच्या हातामध्ये हरिपाठ होता, अशी किती माणसं कोरोनानं गेली. खरं घडलेलं उदाहरण आहे. एका वारकऱ्याचा पोरगा पुण्यामध्ये सेल्समनचं काम करायचा. तो पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या घरातल्यांची तपासणी केली. त्याचा बाप मंदिर बंद होतो, पण रोज एकटा जायचा, टाळ असायचा, काकडा म्हणायचा, हरिपाठ म्हणायचा. म्हाताऱ्याची टेस्ट झाली आणि म्हातारा पण पॉझिटिव्ह आला. म्हातारा बोंबलतय, अरे बाबांनो, इथं मंदिरात भगवंताशिवाय कोणीच नाही, मला इथंच ठेवा. पण पहिल्या लाटेमध्ये ऐकणारं कोणीच नव्हतं. या बाबांना उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं. आजूबाजूला कोणी क्लास 1, कोणी क्लास 2, कोणी बरमुड्यावर, कोणी कशावर. हे आपलं वारकरी धोतरावर. यानं टाळ्या वाजून यानं काकडा करावा, हरिपाठ करावा. आणि ते पिपी किड घातलेल्या भूतानी यावून म्हणायचो, बाबा तुम्ही घाबरले नाही का? आजूबाजूच्याला वाटायचो की गुंठा घेतलेला आणखीन आपल्या नावावर झाला नाही. बँक बॅलेन्स जी आहे ते आणखीन पोराला सांगायचंच राहिलं. म्हातारा रात्रंदिवस पांडुरंगाचं स्मरण करतोय आणि त्याच्या बाजूचा आयुष्यभर कमवलेल्या गव्हाडाचं स्मरण करतोय. म्हाताऱ्याचा स्कोर खाली आला, म्हाताऱ्याची ऑक्सिजन लेवल कमी झाली, पण म्हाताऱ्याला त्याची भीती नाही. समोरच्याची बाजूच्याचं सगळं चांगलं आहे, पण ते घाबरलेलं आहे. हा म्हातारा त्याला म्हणतो, साहेब घाबरू नका, पांडुरंगानं बोलवलं तर असं बी जायचंय तसं बी जायचंय, कमीत कमी मरण्या अगोदर त्या पांडुरंगाचं नाव तरी घेऊ. लक्षात ठेवा, म्हातारा तर सही सलामत आलाच आला. एक दिवस त्या म्हाताऱ्यानं काय म्हणावं त्या मॅडमला, मॅडम एक टाळ आणून द्या. तुम्ही टाळ हॉस्पिटलमध्ये टाळ? बाबा डोक्यावर परिणाम झाला का काय? इथं टाळ म्हणे, तुमचे सगळे पेशंट नीट करतो. कोण म्हणतोय? एक वारकरी म्हणतोय, मला एक टाळ आणून द्या, तुमचे सगळे पेशंट नीट करतो. सगळ्या पेशंटचं सोडावं, पण त्या म्हाताऱ्याच्या पलंगाच्या आजूबाजूला जेवढे होते ना, ते सगळे धडधाकट होऊन आले. हे सामर्थ्य वारकरी संप्रदायाचं आहे. विठ्ठल या अशा पावनभूमीमध्ये येण्याचा योग आमच्या साईनाथ भाऊंमुळे मला आला. लहान भाग असतो, लक्षात ठेवा. एखाद्या इंजिनचा छोटासा पार्ट असतो, पण मोठं इंजिन बेकामी होऊन जातं. तशी माणसं लहान असतात, पण कधी ते आपल्यावर कृपादृष्टी करतील, कधी चांगला योग येईल. म्हणून हा आयुष्यातला सुख सोहळा. म्हणून उगच तुकोबाराय म्हणत नाहीयेत, स्वर्गीची अमर इच्छिता ते देव, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. अरे या प्रांगणामध्ये आल्यानंतर मी म्हणतो, नारद मुनी तर स्वर्ग विसरूनच जातील. बाय पहिल्या दिवशीचा हा जनसमुदाय. म्हणून मायबापानो, धनानं नव्हे मनानं एवढे श्रीमंत राहा, देव तुमचा दास झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विशेष करून शेवगाववरून आलेले ज्येष्ठ स्वामी समर्थांचे भक्त असणारे आमचे आदरणीय पूजनीय अण्णा महाराज, हे पण एवढ्या दूर इथपर्यंत आलेले आहेत. बरं का गुरुजी, हा माणूस आयुर्वेदाचे उपचार करतो, पण रुपये न घेता. मी म्हणलो, तुम्हाला पैशाची तुमची अलर्जी काय? ते म्हणजे जेव्हा कमायचं होतं तेव्हा लई कमवलं. एवढं कमवलं की पोलीस आपला शोध घेत फिरायचे. पण आयुष्यामध्ये जर सद्गुरू आला, आयुष्यामध्ये जर देव आला, नगरच्या गुन्हेगारामध्ये 1 नंबरला नाव कुणाचं? अण्णा महाराजाचं. म्हणतो ना आपण, वाल्याचाही वाल्मिकी होतो, तो रामायण लिहितो आणि भगवंताला नंतर अवतार घ्यावा लागतो. मायबापांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य बदलणारा तो क्षण आला की त्या क्षणाला खत पाणी घालता आलं पाहिजे, त्या क्षणाला वाढवता आलं पाहिजे, तरच वाल्याचा वाल्मिकी होतो. म्हणून आयुष्यभर आयुर्वेदाची सेवा करत असताना फुकटात उपचार करणारी माणसं खूप कमी आहेत. इतक्या दूरवरून ते इथपर्यंत आले. म्हणून या सर्व टाळकरी असतील, वादक असतील, सर्व ही मंडळी असेल, आवाज देणारे असतील. पहिल्या दिवशीचा आवाज आहे. पहिल्या दिवशी कीर्तन म्हणलं की महाराजाला घामच फुटतो. महाराजाला माहितीये माईक सिस्टीमवाला मुंडकं दाबू दाबू मारतो.
दुसऱ्या दिवशीचं कीर्तन महाराजाचं फेल जातं, कारण महाराजाचा आवाज बसलेला असतो. हे सगळे नाटकं असताना सुद्धा पहिल्याच दिवशी ज्याने बरा आवाज दिलेला आहे अशा सर्वांकरिता एकदा आपण टाळ्या वाजूया आणि माय बापांनो, एवढा वेळ माझ्या हातामध्ये आहे तेवढी आपण सेवा करूया. विठ्ठल विठ्ठल. पायिकपणे ज्योतिला सिद्धांत शूरधरी मात वचन चित्ती पायकी वाचोनी नवे कधी सुख प्रजांमध्ये दुःख न सरे पीडा. माय बापानो, हा अभंग निवडण्यामागचा मतितार्थ एवढाच होता की माणसाला आयुष्यामध्ये धर्माचं, राष्ट्राचं, समाजाचं पायिक होता यावं आणि या पायिकी पदापर्यंत नेणारा मार्ग संत महंतांनी एकच सांगितला, तो म्हणजे नामघोष. आता तुम्ही म्हणता महाराज, शिकल्या सवरलेल्या माणसानं सुद्धा जर आम्हाला थोतांड सांगायला सुरुवात केली तर मग आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा? माय बापांनो, कधीतरी मोठ्या आवाजात शेजाऱ्याला शिव्या द्या आणि मग तुमचा बीपी मोजा. बीपी हाय झालेला असतो, पण मंजूळ आवाजामध्ये भगवंताचं नाम चिंतन करा. ज्याचा बीपी हाय झालाय, ज्याचा बीपी लो झालाय, त्याचा बीपी नॉर्मल वरती येतो. विज्ञानामध्ये सुद्धा नामस्मरणाचं एवढं सामर्थ्य आहे. मी म्हणणार नाही तुम्हाला मोक्ष मिळेल, मी म्हणणार नाही तुम्हाला देव भेटेल. अरे देव भेटेल का नाही माहिती नाही, मोक्ष भेटेल का नाही माहिती नाहीये. अरे पण नाम घेतल्यानंतर तुमच्या शरीराच्या इडापिडा पडल्याशिवाय राहणार नाहीयेत, हे सामर्थ्य त्या नामामध्ये. म्हणूनच संत म्हणतात, नाम संकीर्तन साधन पैसे झळतील पापे जन्मांतरी. नामाच्या चिंतने तुम्ही प्रश्न विचारावा, बाबा तुझ्या आयुष्यामध्ये वाईट काय, त्याची लांब लचक लिस्ट काढतो तो. संत तुकोबाराय म्हणतात, बाबा आयुष्यामधलं सुख हे जवसा एवढं आहे आणि दुःख पर्वता एवढं आहे. दुःख पर्वता एवढा असताना सुद्धा आपल्याला दुःख नको वाटतं. आणि जवाब मला सांगा, तुम्हाला कडुलिंबाचा पाला खायला दिला, कडुलिंबाचा पाला खायला दिला आणि मग साखर खायला गेली. कडुलिंबाचा पाला खाल्ल्यानंतर साखर तेवढीच गोड आहे, पण कडू आयुष्यात आलं, तोंडाला कडू लागलंय म्हणून साखरेची गोडी वाढली. माय बापांनो, आयुष्यातले दुःख सुद्धा असेच आहे. बरे झाले देवा दिवाळे वाजले, बरे या दुष्काळे कृपा केली, असं म्हणण्याचं सामर्थ्य त्या तुकाराम महाराजामध्ये आहे. आणि तुकाराम महाराजांचा गोणवेरो, तुकाराम महाराजांचा डीएनए मी तर हजारदा म्हणत असतो. अरे इथं जमलेल्या या 18 पगड जातीच्या मराठी माणसाचा गोणवेरो, तानाजी, येसाजी, सूर्याजी, बाजी, मुरारबाजी, ज्ञानोबा, तुकोबा, सावतोबा, गोरोबा, भगवान बाबा असतील, वामन बाबा असतील, यांच्या डीएनएसी, यांच्या बोनमेरूशी तो मॅच होतोय. एवढी ताकद मराठी माणूस म्हणून आपली आहे. पण आपला प्रॉब्लेम त्या हरणासारखा झाला, त्याच्या नाभीमध्येच कस्तुरी आहे, पण ते ऊर फुटेपर्यंत पळत राहतो. काखेत कळसानं गावाला वळसा, अशी अवस्था आपली झाली आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, गुळ ऊस वाढविता वाढली गोळी, गुळ साखर ही परवडी. आयुष्यात वाट्याला येणाऱ्या सुखाच्या क्षणांना वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि हे सुखाचे क्षण तेव्हाच वाढतील जेव्हा आपल्या मुखातून देवाचं नाव निघेल. मी म्हणालो ना, देवानं इतरांना वाचाच दिली नाहीये. देवाला प्राणी बनवायचा होता, देवानं अनेक प्राणी बनवले हो.
अमिबा सारखा प्राणी बनवला, हत्ती सारखा प्राणी बनवला, डायनासोर सारखा प्राणी बनवला, पण प्राणी बनवणाऱ्या त्या देव नावाच्या शिल्पकाराचा समाधान होत नव्हतं. त्यांनी शेवट माणूस नावाचा प्राणी बनवला. आणि जेव्हा एखादा कलाकार सर्वोत्कृष्ट कलाकृती बनवतो, त्यानंतर तो ती कलाकृती बनायचो सोडून देतो. देवानं माणूस नावाचा प्राणी बनवला आणि प्राणी बनवण्याची शिल्पकला त्याने सोडून दिली. फक्त निरोप घेत असताना एवढंच सांगितलं, उद्याच्याला मला नाही येता आलं तरी चालेल, पण कधी काळी कुणाला तरी माझी आठवण झाली तर या माझ्या सर्वोत्कृष्ट कलाकृतीला देव माणूस होता आलं पाहिजे, म्हणून त्यानं माणसाला वाचा दिलं. लक्षात ठेवा, सर्व प्राण्यांमध्ये फक्त माणसाला हसता येतं, सर्व प्राण्यांमध्ये फक्त माणसाला रडता येतं. रडण्याचं आणि हसण्याचं वरदान देवानं जर आपल्याला दिलं असेल तर त्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्याला रडता आलं पाहिजे, दुसऱ्याचं सुख पाहून आपल्याला आनंदी होता आलं पाहिजे. आणि जेव्हा असं होईल, हजारो वर्ष वाट पाहणाऱ्या शबरीला भेटण्याकरिता देवाला अवतार घ्यावा लागला. मायबापांनो, गोष्ट लक्षात ठेवा. गौतम ऋषीच्या शापानं शिळा होऊन पडलेल्या अहिल्या मातेला पूर्ववत करण्याकरिता भगवंताला अवतार घ्यावा लागला. वाल्मिक ऋषीनं लिहिलेलं रामायण सत्य आहे हे दाखवण्याकरिता भगवंताला अवतार घ्यावा लागला. आणि मग तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये भगवंत काय येणार नाही, फक्त त्या संधीची वाट आपण पाहत असतो. एकदा काय झालं, गुराखी असा शेतातून फिरतोय, त्याच्या गाठीच्या खाली लोखंड लावलेलं आहे. आणि एक दिवस सहज त्याचं चिखल काढत असताना त्याला जाणवलं, अरे लोखंड तर सोन्याचं झालंय. मग त्याला कळालं, अरे ज्या माळ रानावर आपण जनावर चारायला येतोय, त्या माळ रानावर कुठंतरी पारसमणी आहे. मग आता त्याचं एकच काम, जनावर सांभाळत असताना दगड उचलायचा, लोखंडाला लावायचा, दगड उचलायचा, लोखंडाला लावायचा. ते नंतर कंटाळलं, त्याला कमरेला लोखंड बांधलं. आणि कमरेला लोखंड बांधल्यानंतर आता त्याचा चाळा तोच, दगड उचलायचा, कमरेला लावायचा, दगड उचलायचा, कमरेला लावायचा. आणि एक दिवस आंघोळ करत असताना त्याने पाहिलं, अरे कमरेचं लोखंड परत सोनं झालं. सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे, आयुष्याचं सोनं करणारा पारस मणिरूपी साधू आपल्या आयुष्यात कधी येईल सांगता येत नाही. म्हणून माणसानं सदैव तयार राहावं. सीमेवरती बंदूक असताना सुद्धा ज्या सैनिकाचा डोळा लागत नाही, शरीर असताना सुद्धा तो आपल्या पंचेंद्रियावरती कंट्रोल ठेवतोय, तसं माणसाला इतर मोहाच्या बळामध्ये न पडता 24 तास सत्कर्म करत राहिलं, भगवंताचं नाम घेत राहिलं, तर भगवंत आपल्यापासून दूर नाहीये. कारण भगवंताला माहितीये, मला नवज बोलू नका, कारण देव सोन्यात राहत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर देव सोन्यात राहिला असता तर वावळ महाराजाची किडनी फेल झाली, त्या वावळ महाराजाला सोन्याची किडनी बसवली तर वावळ महाराजाचा दात पडला, त्यानं सोन्याचा बसवला असायला लागला. पण वावळ महाराजाची किडनी फेल झाली, त्याला सोन्याची किडनी चालणार नाही. याचा अर्थ भगवंत सोन्याचा बुका नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. देव भावाचा बुका आहे. आणि ज्याच्या मनामध्ये भाव असतो त्याच्या तनामध्ये देव आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माय बापांनो, अखंड हरिनाम सप्ताह का पाहिजे? नाही वर्षभर देवाचं नाव घेता आलं तर कमीत कमी हे 7 दिवस तरी देव आठवावे. काय उत्सव म्हणावा. बाबांच्या जवळ मी आल्यानंतर तिथं बसलेली मंडळी एवढी सात्विक पद्धतीनं बसलेली होती. अरे हे कुणाची मयत झाली तरी जाणार नाहीत, शेतामध्ये काम आहे. आता लोड शेडिंग येणार आहे, लोड शेडिंग आली, ती लाईट येणार आहे, ते जाणार नाहीत. लग्न जरी असलं तरी जाणार नाहीत. पण एवढा सारा समुदाय जर आयुष्यातला सगळी कामं ठेवून, सगळी कामं बाजूला ठेवून 7-8 दिवस जर इथं येऊन बसणार असेल तर यालाच ब्रह्मानंद प्राप्ती म्हणतात. लक्षात ठेवा. त्या स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवालाही याचं अप्रूप का वाटावं? त्यानं नागताळ्याला येऊन बघावं. माय बापांनो, माझ्या आयुष्यातला एवढं पवित्र, म्हणजे कुणाला लेकरं सुद्धा आवाज करीनात, मला लेकरं सुद्धा आवाज बनेनात. तिकडची माणसं मांड्या बदलत राहतात, इकडून खाजी तीन, तिकडून खुर्च्यावर बसायची सवय लागली. तुम्हाला आवतावर उभा राहायची सवय. आणि आऊत काय असो, हायवेवरून चालता असं नसतं.
एखाद्या साहेबाला अवतार उभा करून बघा, त्याचे डोळे फिरतील, ती उलटी करायला लागल. एवढी ताकद तुमच्या मनगटामध्ये. म्हणून देवाला जेव्हा नारदाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, या जगातला सर्वात आवडता भक्त कोण असेल बरं नारायणाचा, भगवंताकडे जावं, भगवंताला विचारावं, भगवंता या जगामध्ये या ब्रह्मांडामध्ये सर्वात प्रिय आणि आवडता भक्त कोण. देवानं शेतकऱ्याकडे बोट दाखवलं. नारदाच्या तळपायाच्या मस्तकाला गेले. देव असून सुद्धा पासलेटी करायला लागला म्हणल्यावर मग नाव काय. म्हणे देवा, त्या शेतकऱ्याला तुम्ही तुमचा आवडता भक्त म्हणता, मला त्याची परीक्षा घ्यायची आहे. नारदानं खाली यावं, एका शेतकऱ्याचं झोपडं पाहावं. ते गोठ्यामध्ये जनावरांना चारा पाणी चारत होतं. म्हणजे याचं आपण दिवसभर 24 तास निरीक्षण करू, किती वेळा नाव घेतो. बिचारा पहाटे उठला. अंथरुणावरून उठत असताना त्यानं रामकृष्ण हरी म्हटलं, कामाला लागला. घरी आला, निहारी केली. निहारी केल्यानंतर परत गेला, जनावरं सोडली. दुपारपर्यंत आऊ थाकल्यानंतर परत जेवायला बसला. दुसऱ्यांदा रामकृष्ण हरी म्हटला. परत आऊत धरलं. संध्याकाळ झाली, घरी आला, धारा काढल्या, झोपी जाणार, अंग आडवं टाकणार. तेवढ्यात तिसऱ्यांदा रामकृष्ण हरी म्हणला. आता यांना तर दमच निघाला. नारद मुनी डायरेक्ट गेले. म्हणजे देवा, मला वाटत नव्हतं तुम्ही एवढा भेदभाव करता म्हणून. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देतो, पण एक काम करा. माझं एक काम आहे. म्हणजे कोणतं काम आहे. एवढं काम पूर्ण केलं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. या वाटीमध्ये तेल आहे, पण एक थेंब खाली पडता कामा नये. नारदानं वाटी घ्यावी आणि तेलाकडे बघत राहावं. थेंब पडता कामा नये. भगवंतानं सांगितलंय. फेरी मारून आले. देव म्हणले, आले का. हो म्हणे. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. त्याच्या अगोदर मला सांगा, तेलाची वाटी हातात घेतल्यानंतर तुम्ही कितीदा नाव घेतलं. देवा, तुमचंच काम आहे ना. तुमचं काम असताना नाव घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. माझं लक्ष फक्त वाटीकडे होतं, तेल पडता कामा नये. अरे मग या जगाचा पोशिंदा असणारा, अन्नदाता असणारा माझा शेतकरी माझ्या लेकरा बाळाचं, पशु पक्ष्यांचं पालन करतोय. हे काम बाप म्हणून माझं आहे. पण माझी मध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. अरे मी दिलेलं काम तो करतोय, त्याची काहीच तक्रार नाहीये. पण 3 वेळा का होईना माझं काम करताना तो माझं नाव घेतोय. नारद मुनींचा चेहरा खाली आला होता. म्हणून माय बापानो, काम करता करता राम राम म्हटलं तर त्या कामातला राम वाढतो. आपण म्हणतो ना, त्याच्या आयुष्यात काही राम नाही राहिला. राम नाही रावलाय म्हणजे काय. अरे आयुष्यातला राम खूप महत्वाचा आहे, पण एखाद्याच्या आयुष्यातला राम निघून गेला आहे. काही राम नाही राहिला त्याच्यात. म्हणजे तुम्हाला म्हणायचं असतं त्याच्या आयुष्यात काही बळ नाही राहिलं, त्याच्या आयुष्यात काही सार नाही राहिलं. अरे म्हणजे आपल्या आयुष्याचं सर्वस्व जर राम असेल, आपल्या आयुष्याचं सर्वस्व जर नाम असेल, तर मग आपण ते का टाळावं. तुम्ही 100दा रामाचं नाव घेतलं, पोटातून बिल आलं, ते म्हणलं इतकं बिल झालं, असं थोडंच आहे. तुम्ही जर आपल्याला माणसाला लक्षात ठेवा, आपले आजोबा पंजोबा कोण होते. माकडं होती. आपले तुम्ही म्हणतात महाराज डोक्यावर पडला, काय नाही विज्ञान सांगतं, मी सांगत नाही. आपले आजोबा पंजोबा माकडं होते, त्यांना शेपटे होते, झाडावर राहायचे, गदा गदा खाजायचे. पण त्यानं जमिनीवर राहायला सुरुवात केली, त्याचं शेपूट गळून पडलं. त्या शेपटाचा उपयोग कमी झाला
म्हणून माकडाचं शेपूट गेलं, माणसाला सुद्धा ते शेपूट राहिलं नाही. हे परिवर्तन असतं, याला उत्क्रांती म्हणतात. तसं जर मुखाचा उपयोगच आपण सोडून दिला, भगवंताचं नाव घेताना लक्षात ठेवा, गाडी आपल्याला सर्व्हिसिंग करावी लागते. कोणत्याही कंपनीची गाडी घ्या, पण जर इतक्या किलोमीटर पळाली ना, त्याची सर्व्हिसिंग करावी लागते. तसं आयुष्य किती जगलं, या मनाची सर्व्हिसिंग करण्यासाठीचा एकच उपाय, एकच शोरूम आहे, लक्षात ठेवा. आणि ते शोरूम, ती उपचार पद्धती एकच आहे, देवाचं नाव घ्या. नाही देवाचं नाव घ्यायचं तर कमीत कमी ज्या माणसामुळे तुम्हाला जगावंसं वाटतं अशा एखाद्या सद्गुरूचं नाव घ्या. नाही त्या सद्गुरूचं नाव घेता आलं तर कमीत कमी त्या हृदयामध्ये घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे म्हणून मायबापांनो, माझ्याकडे जास्त वेळ नाही, फक्त जाता जाता एवढी गोष्ट मला तुम्हाला सांगायची. माझ्या मुद्द्यावर येण्या अगोदर 7 दिवस देवानं तुमच्या आयुष्यात दिले. परत 2022 आजचा हा दिवस चैत्र शुद्ध नवमीचा तुमच्याही आयुष्यात येणार नाही, माझ्याही आयुष्यात येणार नाही. कारण आयुष्याला आणि वेळेला रिव्हर्स गिअर कधीच नाही. तेव्हा बाबाजीच्या कृपेनं जर आपल्या आयुष्यामध्ये हे असे पवित्र 7 दिवस आले असतील तर मरेपर्यंत, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला या 2022च्या वर्षातला हा गणेशगडाचा असणारा 10वा नारळी सप्ताह आयुष्यभर आपल्याला आपल्या काळजात ठेवता आला पाहिजे. कुणालाच आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आशेचा मार्ग खुंटतो तेव्हा माणूस गळफास घेतो, लक्षात असू द्या. पण वारकरी संप्रदाय असा आहे की इथं आशेचा मार्गच खुंटत नाही हो, आशेचा मार्गच खुंटत नाहीये. ज्ञानोबा माऊलींनी किती लोकांनी त्रास द्यावा. साक्षात विष्णूचा अवतार मानल्या जाणे ज्ञानोबा माऊली, आणि न्याय मागायला कुठे येतात? प्रतिष्ठान नगरात. ज्ञानोबा माऊलींना हेही माहिती होतं यांच्यामध्ये न्याय देण्याची पात्रताच नाहीये. साक्षात भगवंताचा अवतार असणारा हा संत आहे, पण तरी सुद्धा न्याय मागायला न्याय असणं असं बरं जातो का? कारण मोठ्यांनीच धर्माचं पालन करावं लागतं, नाहीतर मागचे सर्व लाथा मारायला लागतात. म्हणून मायबापांनो, जाता जाता मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही कितीही शिकावं, कितीही शिका, लक्षात ठेवा, कोरोनामध्ये आपली माणसं जास्त गेली. मुसलमान बांधव किती मेले सांगा बरं. ख्रिश्चन बांधव तिकडचे मेले, पण इकडचे मेले का? मुसलमान बांधवानं 5 वेळ नमाज पडावी. शोधून काढा तुम्ही. ते पॉझिटिव्ह जरी आलं तरी ते परत आलं होतं, आपलं थोडंच आलं पॉझिटिव्ह, पण तरी सुद्धा वर गेलं. कारण त्याचा देवावरच विश्वास राहिला नव्हता. आणि जर देवावरच विश्वास नसेल, माणसं एकानं मला म्हणलं, तुम्ही देव पाहिला का? तुम्ही देव पाहिला का? तुम्ही देव पाहिला का? मी म्हणलं, तू हवा पाहिली का? तू हवा पाहिली का? हवा पाहिली का? याचं नाक दाबा रे, तोंड दाबा, घेऊ म्हणतो ना हवा पाहिले.
तसा आमचा देव कधी कोणत्या काळात येईल सांगता येतंय का? बरं तुम्ही विमान पाहता हो उडतं, विमान आपल्याला दिसतं, पण विमान कोण चालवतो? पायलट चालवतो, ड्रायव्हर चालवतो, पण तो ड्रायव्हर आपल्याला खालून दिसलाय का? अरे ज्या अर्थी विमान उडत आहे त्या अर्थी ड्रायव्हर आहेत ना. तुम्ही दुधामध्ये हात घातला लगेच तूप हाताला आलं का? कबीरजी म्हणतात तेरा साई तुझ में है, अरे तेरा साई तुझ में है, तू जाग सके तो जाग, जैसे दिल में तेल है चकमक में है आग. तिळातलं तेल आपल्याला दिसलं का? दगडामध्ये असणारा अग्नी आपल्याला दिसला का? म्हणून मायबापांनो, हृदयाचं प्रत्यारोपण करणारा डॉक्टर सुद्धा म्हणतो आता आमच्या हातात जे होतं ते आम्ही केलंय, आता जे काही आहे ते भगवंताच्या हातात आहे. म्हणून पहिल्या चरणात तुकोबारा गाथेतल्या पायिक प्रकरणाचं मोठी गंमत म्हणजे आपलं पारायणच पायिक प्रकरणापर्यंत पोहोचलं. पारायण तिथपर्यंत जात नाही, त्याच्या अगोदर 7 दिवस संपतात. आपण रामकृष्ण हरिमंतून उठून जातो. एक म्हणला खरंच हे पायिक प्रकरण आहे का? खरंच पायिक प्रकरण आहे का? गाथा आणल्यानंतर मायबापानो, गाथेचा आत्मा, गाथेचा गाभा म्हणजे पायिक प्रकरण आहे. या पायिक प्रकरणानं केलं काय? आता खरा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. वेळ माझ्याकडे फक्त अर्धा ते पाऊण तासाचा आहे. पायिक प्रकरणानं धर्म जागा ठेवला, पायिक प्रकरणानं देव जिवंत ठेवला, पायिक प्रकरणानं आया बायांच्या मस्तकावरचं कुंकू शाबूत ठेवलं. कारण शिवाजी महाराजांना जे प्रति शिवाजी मिळाले ना, तानाजी, येसाजी, सूर्याजी, बाजी, मोरारबाजी, हे जे सगळे मिळाले ते 12 मावळातूनच मिळाले. ते औरंगजेब म्हणायचा, या खुदा ये शिवा को पोलाद दिल आदमी कहां से मिल जाते हैं. सोने रुपये अम्मा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. कोण म्हणत होते? कान्होजी जय जय म्हणत होते, मोरारबाजी म्हणत होते. त्यांना ते सांगायचे, जेवढा पैसा पाहिजे तेवढा घ्या, वतन पाहिजे वतन घ्या, अरे पण आमच्या पार्टीत या. पण यांना सोने रुपये अम्मा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. तृणवत तनु सोने हे पाषाण, पायिका त्या भिन्न नाही स्वामी. एवढी निष्ठावंत माणसं त्या 12 मावळातच का?
कारण तुकोबारायांनी या 12 मावळातच आपला परमार्थ जागा केला. म्हणून आज युक्रेन तिसऱ्या विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावरती आपलं जग येऊन पोहोचलंय. रशिया महाबलाढ्य आहे, युक्रेन त्याच्या एका घासालाही पुरणार नाही. पण आज 52 दिवस झालेत युक्रेनला ते हरवायला तयार नाहीये. कारण दुसऱ्याच दिवशी त्या राष्ट्रानं सांगितलं अब हम गोरीला युद्ध केलेंगे. गोरीला युद्ध म्हणजे गनिमी कावा, आणि गनिमी कावा शिवाजी महाराजांना कोणी दिला? आपणा राखोनी थकावे आणि घ्यावे सकळी हिरोनिया, येऊन दी लाग लागून दी माग, पायिका त्या जगत स्वामी माने. तुकोबारायाच्या गाथेतील पायिक प्रकरण काढा आणि त्यातला 3रा अभंग वाचा. अरे ज्या शिवाजी महाराजांना एवढा जगाचा राजा बनवल्या गेलं, ज्या युद्ध तंत्रामुळे शिवाजी महाराजांचं नाव जगाच्या इतिहासाच्या पटलावर गेलं, ते युद्ध तंत्र तुमच्यानं माझं आराध्य दैवत असणाऱ्या तुकोबारायाने दिलं. आपण म्हणतो लाख मेले तरी चालतील, पण लाखोचा पोशिंदा वाचला पाहिजे. हा मावळ्यांच्या मनामध्ये भाव पाहिला कसा झाला? तरी भावे पायिक जीवाचे उदार, सकळ त्यांचा भार स्वामी वाहे. स्वामी पुढे भावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी. अरे या गाथेतील पायिक प्रकरण असं आहे. मग तुम्ही म्हणता महाराज आजपर्यंत जे निरूपण झालं ते चुकीचं आहे का? संतांचं वाङ्मय म्हणजे ढगाप्रमाणे असतं, लक्षात ठेवा. आई नसणाऱ्यानं ढगाकडे पाहावं, त्या ढगात आईचा चेहरा दिसावा. बाप नसणाऱ्यानं ढगाकडे पाहावं, बापाचा चेहरा दिसावा. वारकऱ्यानं पाहावं, पांडुरंगाचा चेहरा दिसावा. दारकऱ्यानं पाहावं, त्याला शिवाजी महाराजांचा चेहरा दिसावा. ढग एकच आहे, पण पाहण्याचा भाव बदलला की त्यातला चेहरा बदलतो. तसं संतांचं वाङ्मय आहे, वारकरी संतांचं वाङ्मय. त्याच्याकडे ज्या दृष्टीनं पाहाल त्या दृष्टीचा अर्थ निघल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. मला प्रश्न केला म्हणजे काहीतरीच काय राव. हे बघा, तलवार हातामध्ये घेणाऱ्या शिवाजी महाराजांचा तुकाराम महाराजांचा संबंध काय? कारण तुकाराम महाराज हे पांडुरंग पांडुरंग रामकृष्ण हरी म्हणणारे, आणि हातामध्ये तलवारी घेऊन माणसं कापणाऱ्या शिवाजी महाराजांची गरज काय पडली? भजनी पै विक्षेप तेची पै मरण न वजावा क्षण एक वाया. म्हणजे तुकाराम महाराजाच्या भजनामध्ये विक्षेप येतोय. हा विक्षेप कोण आणतोय? उच्छेद हा गे मांडला रोकडे विठ्ठला परचक्र भीत नाही आता पुण्या म्हणता, दुःखी होता जनानं दे कवे डोळा. तुकोबाराय म्हणतात अरे मला माझ्या मरणाची चिंता नाहीये, पण माझा मराठी माणूस जो नागवल्या जातोय ना त्याची चिंता आहे. म्हणून लक्षात ठेवा माय बापांनो, जगात एकमेव साधू असा जन्माला आला ज्याला फक्त एकाच साधूला जगद्गुरु म्हटलं जातं. का? मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू वैसे. अरे माय बापा हुनी बहुमायवंत, विष काय आमच्या पुढे कडू असेल? अरे शत्रू काय घातपात करील? जसा माणूस दिसेल तशी वागण्याची ताकद या मराठी समाजाला जर कोणी दिली असेल, या महाराष्ट्राला जर कोणी दिली असेल, तर ती जगद्गुरु तुकोबारायांनी दिली. 16 वर्षाचं पोरगे माऊली, त्याला त्याच्या आईनं सांगितलं, त्यांनी रामायण वाचलं, त्यांनी महाभारत वाचलं, त्यांनी मालोजी राजांच्या कथा वाचल्या, त्यांनी शहाजी राजांचं शौर्य पाहिलं. सूर्योदय झाला की युद्ध करावं, सूर्यास्त झाला की युद्ध बंद करावं. हे दरोडेखोरासारखं रात्र झाली की हातामध्ये हत्यार घ्यावं आणि लढायला निघून जावं, हे 16 वर्षाचं पोरग करू शकतं का? मग त्या 12 मावळामध्ये त्या काळामध्ये असा कोण महनीय संत आहे जो या 16 वर्षाच्या 14 वर्षाच्या 15 वर्षाच्या पोरांच्या माग माणसांचं पाठबळ उभं करत होता? तर तुकोबारायांशिवाय दुसरा माणूस आपल्याला सापडत नाही. आणि म्हणूनच ते 12 मावळातल्या लोकांना सांगत होते, शूर धरी मात वचन चित्ती. अरे हा पायिकीचा सिद्धांत मी त्यांच्याकरिता प्रतिपादित करतोय जे काया वाचा मनानं शूर आहेत. यांनी काय करावं? तर यांनी आयुष्याचं खरं सुख उपभोगावं. पायकी वाचूनी नव्हे कधी सुख. अरे देशाचं पाईक व्हा, स्वराज्याचं पाईक व्हा, शिवबाचं पाईक व्हा, आई वडिलांचं पाईक व्हा, देवाचं पाईक व्हा, धर्माचं पाईक व्हा, समाजाचं पाईक व्हा, कशाचं ना कशाचं पाईक व्हा. एकाला मी प्रश्न विचारला, म्हणलो बाळा आता 11वी 12वीचे पोरं लय स्टंट झाले, म्हणजे ते जसं गुगल मॅप वरती तुम्ही गावाचं नाव टाका, आम्ही धामणगाव नाव टाकलं, त्यांनी 2-4 रस्ते दाखवले.
एक रस्ता चुकला त्यांनी पुढून दाखवला. म्हणजे गुगल मॅप असं आहे, त्याच्याकडे निराशा हा शब्दच नाही. रस्ता चुकला तरी पुढचं दाखवते, तो चुकला तरी पुढचं दाखवते. 12 वर्ष फिरत राहिले तरी तुमचं नागतळ येणारच नाही, पण ती निराश होत नाही, दाखवत राहतो. याला म्हणायचं पॉझिटिव्ह ऊर्जा. याला म्हणायचं पॉझिटिव्ह ऊर्जा. तसं तुकोबारायांनी या माणसाच्या मनामध्ये अशी ऊर्जा निर्माण केली की या मावळ्यांना निराशा ही माहितच नव्हती. 23 किल्ले केले तरी शिवाजी महाराज म्हणते बचेंगे तो और लढेंगे. इथं फक्त आपल्या घराचा एक कोपरा पाडला, म्हाताऱ्याला अटॅक आला, म्हातारा वरच गेला. फक्त घराचा कोपरा पडला, म्हाताऱ्याला वाईट काय वाटलं? नाही, माझ्या बापानं बांधला होता ना. अरे बाप नाही राहिला, कोपरा पडला, माणूस नाही पडला. कोपरा पडल्याला आपल्याला सांधता येतो, बांधता येतो, पण जर माणूस आपल्या आयुष्यातून घडून गेला तर माणूस बांधता येत नाही. लक्षात ठेवा, दोरा जोपर्यंत आपल्या गळ्यात आहे तोपर्यंत तो शोभून दिसतो, पण जर का दोरा तुटला तर त्याला गाठ मारल्याशिवाय बांधता येत नाही आणि परत पूर्ववत होत नाही. तशी माणुसकीची गाठ कधीच बांधू नका. अख्खा माणुसकीचा दोरा जर आपल्याला आपल्या आयुष्यात सांभाळता आला तर त्याला खऱ्या अवलादी मानावात. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुकोबाराय सांगत होते, अरे आयुष्याचं खरं सुख उपभोगायचं असेल तर पाय किंवा चोणी नव्हे कधी सुख. अरे खरं सुख आहे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणं. सांगा ना, आपलं बालपण आठवा बरं. आपल्या मित्रानं सायकल घेतली, त्याला जेवढा आनंद झाला होता तेवढा आपल्याला आनंद झाला ना महाराज. मोठ्यापणी आपल्या शेजाऱ्यानं 4 व्हीलर गाडी घेतली, बँकेचं लोन काढून घेतली. ते घरात हुशारानं झोपायला जायचं आणि सकाळी येऊन बघायचं तर गाडीची हवाच जायची. याला कळा ना, गाडी जाग्यावर उभ्या पंक्चर कस काय व्हायला लागली. एक दिवस त्यानं खिडकीतून डोकून पाहिलं, शेजारी जातून हवा सोडून येतो. म्हणजे मोठ्यापणी आपलं सुख कशामध्ये? सांगा ना, लहान लेकरू कधी भांडणं बघायला थांबलंय का? त्याला फालतू वेळ नसतो. पण त्या लेकराचा पप्पाच आपल्याकडे प्रॉब्लेम हा झालाय. आपल्याला आपलं काहीच आवडाना. शेवाया चांगल्या गावरान होत्या, त्याच्यामध्ये दूध टाकल्या जायचं, त्याच्यामध्ये तूप टाकल्या जायचं आणि पोराला खाऊ घातलं म्हणजे ते दष्टपुष्ट व्हायचं. आता सांगा इथले किती पोरं तूप टाकलेली शेवाई खातात? पण जर आपण सर्वे केला तर गावातले 99% पोरं मॅगी मात्र खातात. मॅगी त्यांची आहे म्हणे. शेवाया आपल्या शेवाया त्यांनी चोरल्या. आपल्या शेवायाला जीन्सची पॅन्ट, मसाल्याच्या जीन्सची पॅन्ट त्यांनी घातली. पोराला शेवाया खायला मम्मी. शिवाजी महाराजांना आपल्या आईला मम्मी म्हणावं का मॉम म्हणावं? बारके दिसाना एकच दिसलं, इथं बसलेले तिथं बसलेले. लक्षात ठेवा मायबापानं, शिवाजी महाराज तेव्हाच जन्माला येतात जेव्हा त्यांच्या घरामध्ये आऊसाहेब असतात. आऊसाहेब असतात. जोपर्यंत मराठी माणसाचा स्वाभिमान जागा होणार नाही तोपर्यंत त्याचं दारिद्र्य टळणार नाही. अँटेलिया बंगला बांधणारी लोक, अँटेलिया म्हणजे जगातला सर्वात श्रीमंत बंगला हा अंबानी साहेबाचा आहे. पण असं मला कळालं की त्यांना साखर हे वर्ज्य आहे. 22 मजली इमारत आहे आणि त्या इमारतीचा लाईट बिलाचा खर्च म्हणे 55 लाख महिन्याला आहे. पण त्यांना शुगर, साखर खाता येत नाही. आणि फुटपाथवर झोपणारा, शिळी भाकर वावळ महाराजानं खाल्ली की वावळ महाराजाच्या पोटात WWF सुरू होतो. आणि भिकाऱ्यांनी 4 दिवसाची भाकरी खाऊ द्या, ना WWF सुरू होतो ना विठी दांडू सुरू होतो. अरे ज्याचे पंचेंद्रिय तंदुरुस्त आहे तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. आणि म्हणून आपल्या बाबजाद्यानं सांगितलं, तुम्हाला पैसा कमवायचा नाहीये, तुम्हाला मनाची श्रीमंती कमवायची आहे. तुकोबाराय हेच सांगत होते, अरे पायीक झाल्याशिवाय सुख मिळणार नाही आणि तुम्ही पायीक झाल्यानंतर जर सुख मिळवायचं असेल
तर प्रजेतलं दुःख संपल्याशिवाय मिळणार नाही. म्हणून मायबापांनो प्रजा दुःखी होती. तुकोबारायांचा नवसांवर कधी विश्वास नव्हता. लक्षात ठेवा, जगातला सर्वात विज्ञानवादी संत असणारा साधू या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आला. लक्षात असू द्या. पण शिकल्या सवरलेले आपले आमच्या गावामध्ये महाराज एकानं कुत्रं पाळलं. चांगलं गावरान कुत्रं होतं बरं का. तिथे आलं की कोंडा घोडायचं. एक दिवस त्याच्या मनात काय आलं देव जाणे, त्याने शेपूटच तोडलं. कुणाचं? कुत्र्याचं. आम्हाला संत्या कुत्र्याचं शेपूट का तोडलं? ते म्हणलं इंग्लिश वाटतं. म्हणजे कुत्रं गावरानच आहे, पण कुत्र्याचं शेपूट तोडलं की कुत्रं इंग्लिश झालं. वावळ महाराजच आहे. त्यानं धोतरात कीर्तन केलं की तो मराठी कीर्तनकार, आणि त्यांनी बरमुडा टी शर्ट घालून कीर्तन केलं हे इंग्लिश. महाराजच आहे. आपला प्रॉब्लेम हा झाला, आपण आतल्या मालाकडे बघिना, पॅकिंग कडे बघायला लागलो. माय बापांनो, आपल्या संस्कृतीचं, आपल्या संतांचं, आपल्या परंपरेला उद्ध्वस्त करायला कुण्या अफजलखानाची गरज नाहीये, कुण्या मुंबाजीची गरज नाहीये. जर आपण स्वतःला पाईक म्हणून घेत असू, तुकोबाराय म्हणतात पाईक कुणाला म्हणावं? तू का म्हणे नाही स्वामी उणे पण पाईक जतन करीत असे. अरे जर स्वतःला आपण वारकरी म्हणून घेत असू, जर स्वतःला आपण धारकरी म्हणून घेत असू, तर दुश्मनानं जरी आपल्याकडे पाहिलं तर त्यांनी म्हणायला पाहिजे, अरे तुकोबारायाचा वारकरी एवढ्या पाक दिलासा आहे, शिवाजी महाराजांचा धारकरी एवढ्या पाक दिलासा आहे, तर याचा तुकाराम महाराज काय असेल, याचा शिवाजी महाराज काय असेल. आपलं उलटच आहे. तरण्याबाण पोराला 4 व्हीलर देतो, 2 व्हीलर देतो. पोरग शिवाजी महाराजाचा फोटो लावतो, खाली लिहितंय ओव्हरटेक केलंय वाघानं. ओव्हरटेक केलंय वाघानं. काय पाहतोस रागानं? बरं वाघ तरी असावा ना. त्याचं 22 किलो वजन वाघाचं. मग हा कुपोषित आहे का? नाही, हा उपोषित आहे. वारं आलं की हा बुलेटला धरून बसतो. बुलेट चालवतो आपला वाघ. वारं आलं की बुलेटला धरून बसतो. आपला वाघ ढरकाळ्या फोडायला लागला की पिचकारी पडते. आपल्या वाघाने ढरकाळी फोडली की पिचकारी पडते, कारण आपल्या वाघाच्या तोंडात गोवान व्हावा आहे. तुकोबाराय म्हणतात, ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग उडविली. भांग भुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान, तू का म्हणे अवघे सोंड तेथे कैसा पांडुरंग. माय बापांनो, स्वतःला जर वारकरी संप्रदायाचं पाईक म्हणून घेत असाल तर आज संकल्प करा, माझ्या आयुष्यामधले व्यसन मी सोडल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणताना आता लई झालं बाबा. महाराज बोलता बोलता आमच्या गाय छापवर सूर्य छापवर घसरला. तुकोबाराय नव्हे, कबीरजी सुद्धा म्हणतात, व्रत राखो व्रत राखो एकादशी, करो अन्न को त्याग, भांग तंबाखू न तजे, कहे कबीरा अभाग. एकाला मी म्हणलं, माऊली हे का खाता? उगा आपला मूड नाही म्हणून खातो. म्हणजे का खाता? मूड नाही म्हणून खातो. माय बापांनो, मला तुम्हाला सांगायचंय, घरी गेल्यानंतर तुमचा फोटो एकीकडे ठेवा, दुसरीकडे पांडुरंगाचा फोटो ठेवा, आणि तुमच्या नातवाला विचारा, बाळा या 2 फोटो मधला तुला कोणता फोटो आवडतो? नातू आजोबाचा फोटो उचलल्याशिवाय राहत नाही. अरे पांडुरंगापेक्षा जर आपण येणाऱ्या पिढ्यांना पवित्र असू, आवडते असू, तर हा आजा वाचला पाहिजे का नाही मायबापांनी? म्हणून संकल्पाशिवाय परमार्थ नाही, आणि परमार्थाशिवाय संकल्प नाही. म्हणून परमार्थ जर करायचा असेल तर संकल्प करायला शिका, आणि जे संकल्प करतात त्यांच्याच जवळ पांडुरंग येत असतो. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून शिवाजी महाराज त्या 12 मावळातल्या लोकांना सांगत होते, बाबांनो, प्रजेतलं दुःख जर संपवायचं असेल तर पाईक झाल्याशिवाय पर्याय नाही. एकानं विचारलं, महाराज पाईक व्हायला तयार आहे, प्रजेतलं दुःख संपवायला तयार आहे, पुढं काय करावं लागेल? तर 3ऱ्या चरणात, तरी व्हावे पाईका
केवळ पायीक होऊन चालणार नाहीये, तरी व्हावे पायीक जीवाचे उदार. जेव्हा जेव्हा आपला स्वामी संकटात येईल, जेव्हा जेव्हा आपलं राज्य संकटात येईल, तेव्हा आपण जीवावर उदार होऊन पायकी धर्माचं पालन केलं पाहिजे. मी एक इतिहासातला दृष्टांत तुम्हाला सांगणार आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देणार. बरोबर 11:15 वाजता मी संपवणार आहे. भजन घ्या. विठोबा भोजन जास्त झाले का पूजन जास्त झाले? मी तर बोला पुंडलिकार एकच म्हणतो, एकच. अरे त्या नरकात झोपलेला अफजल खान सुद्धा जागा झाला पाहिजे. नागतळ्याला नेमकं चाललंय काय? कोणीच म्हणावं बोला पुंडलिका वरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, संत बाबा भाऊ महाराज की, भगवान बाबा की, सद्गुरु जोग महाराज की. नंतर लाईट कमी कमी होती काही. तुम्हाला वाटत असेल त्याला गुप्त दिलंय ना, आपण कशाला त्याच्यात हात घालायला? कुणाला कीर्तन करायला आणलंय म्हणतात त्याला. पुण्यातून काय बोलतोय कळणार. उड्या मारत होता लाकडाच्या माळा घालून. एक मला म्हणलो मारत नोकरी गेली का काय? म्हणून काय झालं? नाही म्हणे लाकडाच्या माळा घातल्या म्हणून म्हणायलो. तुला काय करायचं? नोकरी जाईल नाही तर राहील. अरे नाही, ते सोन्याचं गळ्यात घालून फिरतात त्यांना तुम्ही गोल्डन मॅन म्हणता. मग आम्हाला माळमॅन म्हणलं तर काय बिघडतं? सोन्यावाल्यालाच बाई सोन्या. अरे हे असं आहे की याला चोरी सुद्धा होत नाही. लोक म्हणतात काही नसेल याच्याकडे, काहीच नसेल म्हणा. दुसरा म्हणला कस काय वाटतं तुला? काही कस काय नसेल. सारी लाकडं घालून फिरायला लागले. लक्षात ठेवा, जातीवंत पैलवान असतो. आमच्याकडे पैलवान बरेच आहेत नॉन मॅट्रिक पास वाले. त्यांना बॅनर लावायचं असतं, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. बॅनर लावायचं पण डिग्रीच नाही, नॉन मॅट्रिक पास. मग ते खाली लिहितो पै. पै म्हणजे काय देऊ जाणे, पण पै म्हणजे त्याला वाटतं आपण पैलवान. लोकांना वाटतं पै म्हणजे पै. तुम्ही बघा, वरी एकाचा फोटो असतो, खाली 10 जणांचे मुंडके असतात. सर्व गावाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. हे धाब्यावर काय करंटेपणा म्हणावा माय बापावर. लक्षात ठेवा, अरे मी 11वी 12वीला शिकवणारा गुरुजी आहे. पोरं दप्तरामध्ये चिलीम ठेवतात. एका जणाला पकडलं, त्याच्या आईला बोलवलं. ती म्हणली तुमच्या पाया पडते, पण याच्या बापाला सांगू नका, लई मोठा खैस आहे. म्हणजे बापाला सांगू नका, लई मोठा खैस आहे. अरे ह्यो काय साधू संत आहे का काय? 11वीचं वर्ग चिलीम प्यायला. म्हणून लक्षात ठेवा, कोणतीच आई आणि कोणताच बाप आपल्या मुलाचं नाव दुर्योधन ठेवत नसतो. त्याचं नाव जन्माल्याबरोबर सुयोधनच असतं. पण त्याच्या वाटेला कुंतीचं प्रेम नाही आलं म्हणून तो दुर्योधन झाला. पांडवाच्या वाट्याला कुंतीचं प्रेम आलं म्हणून वनवासामध्ये सुद्धा भावाभावाचं प्रेम कमी नाही झालं. बापानं 20 एकर ठेवली, 20 एकर.
जमून या धन लावी पोरासी भांडण. कोण म्हणतात? तुकोबाराय म्हणतात, बावळ महाराज नाही म्हणत. माय बापांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर आपल्या पोराच्या खिशामध्ये तंबाखूची पुडी निघाली तर पोर माय म्हणते, बाब्या जीव घेईन रे. तुझा जीव कोण? तिचा नवरा, बाब्याचा बाप. आणि आऊसाहेब काय म्हणतात? जीव घेईन रे, वाटोळ झालं. आपल्याला म्हणत होते असल्या घरात देऊ नका, देऊ नका. लग्न झालं तेव्हा 38 किलोची होती, आणि आता सून आली तेव्हा 138 किलोची झाली. मग बाब्याच्या बापानं वाटोळं नसतं केलं तर ही घरात तरी शिरली असती का? त्यांनी दरवाजा काढला आणि शटर टाकलं हिच्यासाठी. माय बापांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांना आपल्या वडिलांबद्दल एवढा प्रचंड आदर काय. 1630 मध्ये बापानं निरोप घ्यावा, पोराचा जन्म सुद्धा झालेला नाहीये, आणि त्या आईनं सांगावं, बाळा मरेपर्यंत तुझ्या वाट्याला एकच स्वप्न आहे, आणि ते स्वप्न म्हणजे रयतेचं राज्य स्थापन करणं. मेला तरी हरकत नाहीये. मृत्यूच्या जबड्यात 100दा जाऊन ये, पण जिवंत असेपर्यंत स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. म्हणून कधीच शिवाजी महाराजानं आपल्या पित्याला पत्र लिहिलं नाही, आबासाहेब तुम्ही म्हणता स्वराज्य स्थापन करा, पैसा नाही, अडका नाही, धन नाही, दौलत नाही, हत्यार नाही, माणसं नाही, पगार नाही. आणि मी गेल्या 18 वर्षापासून त्या पुण्याला नोकरी करतो. रोज एक बाप येतो, गुरुजी आमच्या पोराला समजावून सांगा. आणि 18 वर्षापासून एक बालक असा आला नाही, गुरुजी आमच्या पोरीला समजावून सांगा. एक बी आला नाही. पण रोज वंशाचा दिवा तुमचा. दिवा कसला? टियांबाच तो म्हणा, टियांबाच म्हणायचा त्याला. एखादा म्हणलो, बाबा काय प्रॉब्लेम काय झाला तुमच्या पोराचा? अमय नावाचं पोरग. पोरग ऐकणार नाही. प्रॉब्लेम काय झाला? म्हणजे तुला काय प्रॉब्लेम आहे रे? ते मला नाही, मी 10वी पास झाल्यानंतर मला ते म्हणले होते तुला मोटरसायकल घेऊन देतो. मग दोष पोराचा नाही ना, दोष बापाचा आहे. शिवाजी महाराज म्हणले का? शिवाजी महाराजांचे वडील म्हणले का, बाळ राजे तुम्हाला हे 3 जिल्हे जे दिले आहेत त्यांना सांगितलं याचे तुम्ही नौकर आहात. तुकोबारायांनी सांगितलं जे राज्य स्थापन होणार आहे त्याचे तुम्ही पाईक आहेत, सेवक आहात, मालक नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय 900 वर्षापासून का जिवंत आहे? कारण वारकरी संप्रदायाला मालक नाही, चालक आहे. पण चालकाचं लक्ष हटलं की आपण ड्रायव्हर बदलतो. लक्षात ठेवा, तसं ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे तो जर हल्ला की त्याला माणूस बदलतो. म्हणून जगातला तग धरून राहिलेला जगातला म्हणतो ना, जगातला तग धरून राहिलेला एकमेव संप्रदाय, आणि तो म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. आणि म्हणून तुकोबाराय सांगत होते, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार, आम्ही धनगर न शोधू कोंढाण्याचा तर, आम्ही धनगर न शोधू कोंढाण्याचा तर, आम्ही किती आई का विपीर किती आई का विपीर काढू श्यामनाचा करुणा. त्या 12 पौरातल्या लोकांना तुकोबाराय सांगत होते, तरी भावे पाईक जीवाचे उदार. अरे मावळ्यांनो, जेव्हा जेव्हा आपला स्वामी संकटात असेल तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वराज्याचं रक्षण करा. एक बहादर राजगडावर आलाय, हातामध्ये पोराच्या लग्नाच्या अक्षता आहे. आऊसाहेबांकडे जावं, आऊसाहेबांच्या हातामध्ये अक्षता ठेवावी. राजांकडे जावं, राजांना मूर्तीला घालावा आणि राजांच्या हातामध्ये अक्षता ठेवावी. राजानं म्हणावं, तानाजीराव रायबाचं लग्न उरकून घ्यावं.
हातातली अक्षराची थैली गळून पडली. राजे राजे आऊ साहेबांना मला वचन दिलंय, तान्या माझ्या शिवबाच्या लग्नाला जेवढ्या आनंदानं मी सहभागी झाले नव्हते तेवढ्या आनंदानं तुझ्या रायबाच्या लग्नाला सहभागी होणार आहे. मी किती ऐकावी फिर फिरण काढू काय झालंय? राजाने अक्षता हातामध्ये घ्यावी आणि तानाजीरावांना म्हणावं, तानाजीराव रायबाचं लग्न उरकून घ्यावं, तरी व्हावे पायीच जीवाचे उदार. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा जावी. तुकोबा रायच्या 12 मावळातल्या मावळ्यांना सांगत होत्या, रे मावळ्यांनो, जेव्हा जेव्हा आपला स्वामी संकटात असेल तेव्हा जीवावर उदार होऊन आपल्या स्वामीचं आणि राज्याचं रक्षण करावं. राजाने सांगावं, आम्ही मोहिमेवर जाणार आहे. तानाजीरावांना म्हणावं, आमचा धनी जर मोहिमेवर जाणार असेल तर आम्ही काय बांगड्या भरल्यात काय? आम्ही तानाजीरावांना विडा उचललाय आणि विडा हातात घेऊन तानाजीराव आधी लगीन कोंडाण्याचं म्हणून निघालेले. अरे तान्या, वर बाप तर आयुष्यात कधी होता येईल, पण पायीक याच जन्मात व्हायचंय. आणि तानाजीराव निघाले, त्या कोंढाण्याचा तर शोधायला सुरुवात केली. लोंजाचा कडा दिसलाय. कडा म्हणजे उंचच्या उंच आहे. माणूस पाहायला गेला की मस्तकावरची टोपी खाली पडावी. आणि मराठ्यांनी सार 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 चढायला सुरुवात केली आहे. मराठा कुणाला म्हणावं? मराठा हा शब्द जातीवाचक नव्हे, प्रांतवाचक आहे. ज्याला महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अभिमान आहे, वारकरी संप्रदायाचा स्वाभिमान आहे आणि शिवाजी महाराजांच्या विचारांची आण आहे, अशा माणसाला मराठा म्हणावं. तलवारीला तलवारी भेटल्या. त्या उदयभानाला कळून चुकलाय, तानाजी चालून आलेला आहे. या खुदा दुश्मन दिया तो कैसा दिया, मरगठो जैसा, ना मरता है ना मारता है ना मरने देता है. लक्षात ठेवा, मुघलांचे घोडे जेव्हा पाणी पीत नसायचे तेव्हा तो बारगीर म्हणायचा, गंबत पाणी क्यों नहीं पी रहा है. दूसरा म्हणायचा, अरे पानी में घोड़ों को मरकट्टे दिखाई देते हैं. आम्ही किती ऐकावी पिरं किती ऐकावी पिरं काढू खाली पाकरांचा तलवारी भिडलेल्या त्या अंधारामध्ये तलवारीतून सुद्धा ठिणग्या बाहेर पडाव्या. तुकोबारायांनी सांगितलं, स्वामी पुढे व्हावे पडता भांडण. अरे मावळ्यांनो, जेव्हा जेव्हा आपला स्वामी संकटात असेल तेव्हा जीवाची पर्वा न करता मरायला तयार राहा. तुम्हाला बलिदानाचा असा अलंकार मिळेल, तुमच्या सातो पिढ्या पवित्र होऊन जातील. आणि एक वार यावा आणि तानाजीरावांच्या वर्मी लागावा. तानाजीरावानं कल्लेलं शरीर पुढे करावं आणि उदयभानाच्या वर्मावरती घाव घालावा. एक वार तानाजीरावांच्या ढालीचे तुकडे करून गेला. मुंडाचं काढलं, तानाजीरावांना हाताला बांधलंय.
आणि घनघोर लढाईला सुरुवात झाली आहे. मराठ्यांनी गड काबीज केलाय. राजगडावर असणाऱ्या शिवाजी महाराजांना हे कळालंय. वाऱ्याच्या वेगानं राजे कल्याण दरवाजापाशी आले. केदार मामाला विचारत आहे, मामा माझा ताना कुठे आहे? मामानं खाली मान घालावी. समोर सूर्याजी दिसलाय. अरे सूर्याजी दादा कुठे आहे तुझा? आणि सूर्याजीच्या डोळ्यातले अश्रू पाहून राजांना कळून चुकलं. अरे वयाच्या 4थ्या वर्षापासून सवंगडी असणारा तानाजी राहिला नाहीये. तरी भावे पाईक जीवाचे उदार. अरे मराठ्यांच्या इतिहासाची पानं उलगडून बघा. 300 वर्षाच्या गुलामगिरीनंतर या महाराष्ट्र भूमीमध्ये स्वाभिमानाचा स्वातंत्र्याचा रणसिंग फुंकल्या गेलं. ते तुकोबारायाच्या गाथेतील मूल्य संस्कारांमुळे. आणि म्हणून ज्यांना पायीक होता आलं नाही त्यांना तुकोबाराय म्हणतात. पायकीचे सुख दया नाही धावे, विकत्यांनी जावे वाया विना. अरे तुमच्या शरीरामध्ये वीरांचं रक्त वाहत असताना सुद्धा जर तुम्ही तुमच्यासाठी जगत असताल तर शिरपूरच्या जिंदगीवर आणि सरते शेवटी शेवटच्या चरणात बसतात. का म्हणे का प्रजांमध्ये दुःख न करे पीडा
Bye.